फर्स्ट शिफ्ट कुठली? ही आणि सेकंड ही. ओके. लास्ट टाइम कुठपर्यंत आलो आपण लक्षात आहे? पुनर्जन्म, थेरी ऑफ रिबर्थ, राईट. हां, डस्टर नाही आहे? पुनर्जन्म का होतो? का होतो? हां, यस. अगेन त्याला कारण काय ठरतं? आपण जे काम कर्म करतो आपलं तर त्याच्यावरती ते निर्णय कर्माचे कॉन्सिक्वेन्सेस. ओके. सो जर कर्माच्या कॉन्सिक्वेन्सेस आणि लॉ ऑफ कर्मा काय सांगितला होता? युअर एव्हरी ॲक्शन काउंट्स, कोणतीही असो, गुड ऑर बॅड, राईट. सो इफ एव्हरी ॲक्शन काउंट्स, बऱ्याच वेळेला मग असं होतं की आपण कर्म करताना किंवा कुठलं काही एखादं काम करताना आपण हे योग्य करतोय की अयोग्य करतोय हे कळत नाही. येस ऑर नो? बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल काय घेता येईल? एखादं काम करताना ते योग्य आहे की अयोग्य हे कळत नाही. एक उदाहरण देतो. युरोपमध्ये ज्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 चालू होतं तेव्हा बऱ्याच देशांमध्ये कंपल्सरी तुम्हाला मिलिटरी सर्व्हिस द्यावी लागत होती, राईट. आणि इंग्लंडच्या खेडेगावामध्ये एक जॉन नावाचा माणूस होता आणि त्याचं आईवरती त्याच्या खूप प्रेम होतं. त्याच्या आईला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं आणि त्याची आई जरा वय झाल्यामुळे मध्ये मध्ये आजारी पडायची. आता त्याच्या घरी पण नोटीस आली की तुम्हाला कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस द्यावी लागेल. आता तिथे त्याच्यासमोर कॉन्फ्लिक्ट तयार झाला की मी आईची सेवा करू की लढायला जाऊ. मग त्याच्या डोक्यामध्ये काय आलं की नाही, मला आईने सांभाळलेलं आहे लहानपणापासून, मला आत्ता आईला सांभाळणं माझं कर्तव्य आहे. पण आई ही तितकीच हुशार होती. आईला कळायला लागले की अरे हा माझी सेवा करण्यासाठी इथे थांबलेला आहे, पण त्याचं मोठं कर्तव्य हे होतं की युद्धाला जाणं, राईट. गोष्ट अशी आहे की काही दिवस हा थांबतो आईसोबत. आई गोळ्या औषधं घ्यायचं बंद करते. का करते? कारण हा माझ्यामुळे इथे अटॅचमेंट म्हणून राहिला. इथे त्याची आणि माझी इथे अटॅचमेंट आहे आणि त्यामुळे तो राष्ट्राची सेवा करायला जात नाही. आता जॉनच्या मनामध्ये किती मोठं कॉन्फ्लिक्ट आहे लक्षात घ्या की मी आयदर देशाची सेवा करू, तिकडे जाऊन युद्धामध्ये मरू, की आईची सेवा करू. कॉन्फ्लिक्ट आहे ना. आणि मग असा कॉन्फ्लिक्ट आला की आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही. गोष्ट अशी की तिथे आईनं गोळ्या औषधं न खाता स्वतःचा देह सोडला आणि जॉनला युद्धाला जायला सांगितलं. सेम गोष्ट अशाच पद्धतीची आपल्याला राजपुतांच्या इतिहासामध्ये सापडते. त्या राणीचं नाव माझ्या लक्षात नाही, पण तुम्ही थोडासा सर्च केला तर तुम्हाला सापडेल. नुकतंच लग्न झालं होतं त्या राजाचं आणि मुघलांनी आक्रमण केलं त्या राज्यावरती. आता हा राजा तरुण होता, नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळं त्याच्या बायकोशी अटॅचमेंट होती, जी कोणती वाईफ असेल त्याच्याशी. पण आपण तो शास्त्र धर्म म्हणतो ना, क्षत्रिय धर्म,
तो काय सांगत होता? युद्धाला गेलं पाहिजे. व काहीतरी करून त्याची बायको युद्धाला पाठवते त्याला. पण युद्धामध्ये गेल्यानंतरही तो बायकोला पत्र लिहितो की इथे आहे, युद्ध चालू आहे, पण आठवण येते वगैरे वगैरे वगैरे. आणि हे जेव्हा ते बायको वाचते, ती पण तितकीच क्षत्रिय धर्माची होती. आता त्या राजाच्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट इथे क्रिएट झाला होता. युद्धाला जाऊ, आता नवीन लग्न झालं, इथेच थांबू. कॉन्फ्लिक्ट इज देअर. तिने काय केलं? राजाने पत्रामध्ये लिहिलं होतं की मला काहीतरी तुझी भेटवस्तू जे कमीत कमी ती माझ्यासमोर ठेवून तरी मी युद्ध करतो. राणीने काय केलं असेल? त्या नोकराकरवी आपलं शिर कापून भेट म्हणून दिलं. तुला हा हाडामासाचा देहच प्रिय होता ना. ह्या कथा घडलेल्या आहेत इतिहासात. पण ह्या गोष्टी ऐकताना आपल्याला कुठेतरी देर इज कॉन्फ्लिक्ट बिटवीन थॉट्स आपल्या लक्षात येतो. राईट, हे करू की नको करू. बऱ्याच वेळा असं होतं ना, एखादी गोष्ट मी करू की नको करू, हा कॉन्फ्लिक्ट आहे. आणि हा कॉन्फ्लिक्ट थॉट्समध्ये येतो, थॉट्समधनं ॲक्शनमध्ये येतो. आणि ॲक्शन म्हणजे कर्म. आणि मग कर्माचे कॉन्सिक्वेन्सेस जर काउंट केले, कर्म युअर एव्हरी ॲक्शन जर काउंट होत असेल, तुमचं प्रत्येक कर्म जर काउंट होत असेल, मग मला कुठलं कर्म चांगलं आणि कुठलं वाईट हे कळत नाही बऱ्याच वेळेला. मग काय होणार? प्रश्न आहे ना. सो आणि पुनर्जन्म हा तुमच्या कर्माची जी फळं आहेत ती भोगण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे. आणि व्हॉट इज द सायंटिफिक रिझन बिहाइंड इट? दिस बॉडी इज द मटेरियल. जीव अँड प्राण आर एनर्जीज, अँड एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. हा मटेरियल देह इथंच राहतो, एनर्जी निघून जाते. एनर्जी डिस्ट्रॉय होईल का? नाही. त्या एनर्जीसोबत काय जातं? आवर केलेली कर्म आणि मेमरी, स्मृती, किंवा ज्याला संस्कार असं म्हणतो. मग जेव्हा थॉट्समध्ये हा कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो आणि हा कॉन्फ्लिक्ट माझ्या कर्मांवरती असर करतो, राईट, मग आपल्याला त्यातनं काहीतरी चूज करावं लागतं. वी हॅव ऑप्शन्स. पण त्या ऑप्शन्समधनं योग्य काय अयोग्य काय हे कसं कळणार? समोर ऑप्शन्स असतील, त्या ऑप्शनमधनं मला एक चांगला पर्याय स्वीकारायचा आहे. आणि ऑप्शनमधनं पर्याय निवडणे याला काय म्हणतात? विवेकबुद्धी. काय म्हणतात? विवेकबुद्धी. सारासार विवेक हा शब्द वापरतो ना आपण. सो दुसरी एक गोष्ट आपण मागे शिकली होती की एखादं कर्म चांगलं की वाईट हे ठरवण्यासाठी ती फक्त ॲक्शन महत्त्वाची की अजून कुठली गोष्ट महत्त्वाची? विचार और इंटेन्शन बिहाइंड दॅट कर्म. शिक्षकांनी तुम्हाला मारलं, इट इज गुड और बॅड? वरवर पाहता काय वाटेल? मला मारलं, मला दुःख झालं, म्हणजे ते बॅड आहे. पण त्या ॲक्शनच्या मागे त्यांचं इंटेन्शन काय? इंटेन्शन काय? तुम्ही कुठेतरी अभ्यास करावा, तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या सवयी लागाव्या, राईट, तुमच्याकडनं चुका होऊ नये, राईट. सो कर्म इज गुड और बॅड हे फक्त ॲक्शनने ठरत नाही, तर त्याच्या मागच्या इंटेन्शनने ठरतं. ठीक आहे, पण बऱ्याच वेळा कसं होतं, आपलं इंटेन्शन फार चांगलं असतं पण आपल्या हातून चुकीच्या गोष्टी होतात की नाही. मग आपण आपल्याला दोष देत राहतो की अरे यार मला तर खूप चांगलं करायचं होतं पण झालं उलटं. सो आपल्या लक्षात येईल की कर्म ही काय सोपी गोष्ट, आणि विनाकर्म करता आपण राहू शकतो का? विनाकर्म करता आपण राहू शकतो का? तर झोपेतही श्वास घ्यावाच लागतो.
सो मगाशीचे दोन तुम्हाला जे उदाहरणं सांगितले होते त्यातला कॉन्फ्लिक्ट काय होता? धर्म मीन्स ड्युटी. हिअर धर्म मीन्स ड्युटी. हायर ड्युटी, हायर धर्म, अँड लोअर धर्म. बायकोसोबत थांबणे हा लोअर धर्म आहे. आईची सेवा करणे त्या सिच्युएशनमध्ये तो लोअर धर्म आहे. राष्ट्राची सेवा करणे हा हायर धर्म आहे. तो चूज कुठला करायचा हा विवेक आपल्याकडे नसतो. आणि मग हा कॉन्फ्लिक्ट सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक फार मोठी एंटिटी मदत करते. ती एंटिटी कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे ती एंटिटी? नुसतं हेच नाही, कॉन्फ्लिक्ट बिटवीन ॲक्शन्स, थॉट्स एक. दुसरा कॉन्फ्लिक्ट आहे आपल्या जीवनामध्ये दुःख. जीवनात दुःख मोठं आहे का सुख मोठं आहे रे? अनुभव काय सांगतो? तुकाराम महाराजांनी, ठीक आहे आपला अनुभव आपण बाजूला ठेवू. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आहे? तुम्हाला मराठीत तो अभंग आहे की नाही मला माहीत नाही. हां, दुःख पर्वता एवढे, सुख पाहता जवा वाढे. पण आपल्याला सगळ्यांना दुःखांपासून मुक्त तर व्हायचं आहे, राईट? दुःख तर समोर रोजच आहे. मग राहायचं कसं? सुख मिळवायचं कसं? सुखाचा चष्मा कसा घालायचा? आपला आउटलुक कसा बदलायचा? हा पण प्रश्न आहे जीवनामध्ये. एक महत्त्वाची म्हण आहे, लाईफ इज अ वॉर, राईट? जीवन हे एक युद्ध आहे. ऐकलं असेल. तुकाराम महाराज काय म्हणतात? रात्रंदिना आम्हा, ऐकलाय कोणी अभंग? रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. जीवन हे एक प्रकारचं युद्धच आहे. रोज युद्ध आहे. अगदी सकाळी लवकर शाळेत यायचं तर झोपेतून उठण्यापासून आपण युद्ध खेळतो. अलाराम 10 बंद करतो की नाही? ते युद्ध आहे. आणि युद्ध कशासाठी खेळली जातात? युद्ध कशासाठी खेळलं जातं? सिम्पल आन्सर, हात वर करून. हां, सांगते. युद्ध कशासाठी खेळलं जातं? सांगितलं होतं कोणतरी आता. हां सांग. शक्ती दाखवण्यासाठी. हां, त्या प्रसंगात कुठल्या तरी वेगळ्या एंटिटीवरती आपण म्हणतो विजय प्राप्त करतो. जिंकण्यासाठी. सिम्पल आन्सर. युद्ध कशासाठी खेळतो आपण? मग ते कसलंही असो, उद्देश काय असतो? जिंकणे. हारण्यासाठी कोण युद्ध खेळतं का? भले आपण हारू की जिंकू हा नंतरचा प्रश्न आहे, पण प्रत्येक वेळी आपण, सिम्पल गोष्ट, क्रिकेट खेळताना आपण आपली टीम जिंकावी म्हणूनच खेळतो ना आपण, की हारावी म्हणून खेळतो? जिंकण्यासाठी. मग आता जीवन हेच जर युद्ध असेल आणि त्यात मला जिंकायचं असेल तर माझ्याकडे आर्म्स अँड ॲम्युनेशन्स पाहिजे. कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी काय पाहिजे असतं? आर्म्स अँड ॲम्युनेशन्स. आर्म्स अँड ॲम्युनेशन्स पाहिजे. म्हणजे काय फक्त तलवार म्हणजे आर्म्स अँड ॲम्युनेशन आहे का? तलवार म्हणजे फक्त आर्म्स अँड ॲम्युनेशन आहे का? तुमचे विचार हे सुद्धा तुमचं ॲम्युनेशन आहे. येस ऑर नो? युअर थॉट्स आर युअर वेपन्स. कारण ॲक्शनच्या आधी काय असतो? विचार असतो. इफ देर इज अ कार्य देर इज अ कारण. कारण हे सूक्ष्म असतं. कुठलीही ॲक्शन आधी विचारांमध्ये येते, ती सूक्ष्म असते. विचारच पुन्हा ॲक्शनमध्ये व्यक्त होतात. मग हे आर्म्स अँड ॲम्युनेशन्स कोणते, ते कसे मिळवायचे, हा पण एक जीवनातला फार मोठा प्रश्न आहे, युद्धामधला प्रश्न आहे. बरोबर? अजून एक प्रश्न आहे,
लक्षात घ्या, जेव्हा दोन माणसं समोर येतात, मला काहीतरी रिलेशन बांधावं लागतं, त्याशिवाय चालत नाही. जगात मी एकटाच असतो तर मला रिलेशन बांधायची गरज नव्हती. टू बी इज टू बी रिलेटेड. टू बी इज टू बी रिलेटेड. इफ देअर आर टू पर्सन्स, काहीतरी मला रिलेशन बांधावं लागतं, तरच माझं जी ॲक्शन असते त्याच्यासोबतची ती डिसाईड होते. मग मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा, आई वडील, काका काकू, सर मॅडम, दीज आर रिलेशन्स. रिलेशन म्हणलं काय ते अटॅचमेंट. काय ते अटॅचमेंट. आणि अटॅचमेंट आली की कर्मामधली जी कुशलता असते ती काय होते, कमी होते. फॉर एक्झाम्पल, एक खूप मोठा सर्जन होता आणि तो एवढा विद्वान आणि निष्णात होता की त्याने आजपर्यंत हजारो सर्जरीज केल्या होत्या आणि त्या सर्जरी त्याच्या एकदम यशस्वी झाल्या होत्या. म्हणजे कोणीही पेशंट असेल, किती नाही मला सर्जरी करायची तर या डॉक्टरकडून करायची, का तो त्याच्या ॲक्शनमध्ये कर्मामध्ये कसा होता, एकदम निष्णात होता. मग तो निष्णात होता, एकदा काय झालं, त्याचा मुलगा आजारी पडला. आणि मुलगा आजारी पडल्यानंतर ऑफकोर्स त्याची आई काय म्हणली, दुसऱ्या कुणाकडे कशाला जायचं, तुम्ही एवढे मोठे विद्वान आहेत, सर्जन आहेत, तुम्हीच हे ऑपरेशन केलं पाहिजे, माझा दुसऱ्यावरती विश्वास नाही. मग त्याने मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि टेबलवरती घेतलं. आता तो सर्जन आहे, सर्जरी करायच्यामध्ये काहीतरी कापा वगैरे लागतं ना. त्यानं नाईफ हातामध्ये घेतली, सर्जन्स नाईफ, आणि तो फाडणार एवढ्यात त्याचा हात थरथर कापायला लागला. म्हणजे हा बघा, एवढा निष्णात सर्जन की ज्याने हजारो ऑपरेशन्स अगदी बिनदिक्कत केली, त्याला कोणाचं पोट फाडायला भीती वाटली नाही आजपर्यंत, पण त्याच्या मुलाचं पोट फाडायला त्याला भीती वाटायला लागली. का? वाय? हां, अटॅचमेंट. तो त्याचा कोण होता? आधीचे जे कोणी पेशंट होते ते कोण होते त्याला माहीत नाही. त्याला फक्त एवढं माहीत होतं की मला बरं करायचं आहे, दुरुस्त करायचं आहे. पण इथे त्याला मुलालाही दुरुस्त करायचं होतं, पण आड काय आली, त्याच्या कर्माच्या आड काय आलं, कर्माच्या आड काय आलं, अटॅचमेंट. मग अटॅचमेंट आली की कर्मामधली जी कुशलता आहे ती कमी झाली की नाही. कॉन्फ्लिक्ट आहे, हा कॉन्फ्लिक्ट आहे. आणि मला कर्मांना तो शुद्ध करायचं आहे, माझ्या विचारांना त्याच्या आधी शुद्ध करायचं आहे. कॉन्फ्लिक्ट आहे. ही जीवनाची वॉर जिंकायची आहे. कॉन्फ्लिक्ट आहे. आणि हे एवढे सगळे कॉन्फ्लिक्ट आहेत, मला उत्तर पाहिजे. आणि मगाशी तुम्हाला म्हणलं की ह्या सगळ्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये एक एंटिटी अशी आहे की जी तुम्हाला त्यामध्ये मदत करते, तुमच्या मदतीला येते. तो कोण आहे? कोण आहे तो? कोण आहे तो? श्रीकृष्ण. मी असं का म्हणलं कृष्ण तुम्हाला मदत करतो? कृष्ण सांगायला येणार आहे का? कृष्ण सांगायला येणार आहे का? असं कोणी आहे का इथं जो त्याला स्वप्नात कृष्ण येऊन सांगतो? अजून तेवढी पात्रता नाही ना. मग इथे मी असं काय म्हणलं की कृष्ण तुम्हाला सांगायला, कृष्ण तुम्हाला मदत करतो. कशाच्या माध्यमातून करतो? हां, गुड. तो हे कॉन्फ्लिक्ट सोडवायला आम्हाला कशाच्या माध्यमातून मदत करणार आहे? कशाच्या माध्यमातून करणार आहे? कशाच्या माध्यमातून करणार आहे? आता तुम्ही म्हणाल अरे भगवद्गीता कोणाला सांगितली?
कोणाला सांगितली? अर्जुनाला. अर्जुनाला सांगितली, त्यानं ऐकली, त्याला जे करायचं ते केलं. आम्हाला मदत कशी होणार आहे? प्रश्न आहे ना. आणि आपण पहिल्या लेक्चरपासून काय म्हणतोय की विचार केला पाहिजे. लास्ट टाईम तुम्हाला एक मी विचार करायला सांगितला होता. मी कोण हे ठरवण्यासाठी तुम्हाला एक सूत्र दिलं होतं. ते सूत्र काय होतं? जे माझं आहे ते मी केला का विचार? सूत्र म्हणजे काय? तुम्हाला एक की दिली आहे, मी की दिली आहे, तुम्हाला सगळे कुलप तोडायचे. जे माझं आहे ते मी नाही. आणि त्यामध्ये कुठपर्यंत आलो होतो आपण की हे शरीर, याला माझं म्हणतो म्हणजे शरीर मी, हात माझा म्हणतो म्हणजे हात मी. आपण म्हणतो माझं मन दुखावलं, तुझ्या बोलण्याने माझं मन दुखावलं. माझं मन म्हटलं म्हणजे मन मी. मग बुद्धी म्हणजे मी का? त्याला वाक्य काय? अरे असं झालं ना, माझी बुद्धीच खुंटली, मला काय करता आलं? राईट. मग माझी बुद्धी म्हटलं म्हणजे बुद्धी मी. असा विचार करायचा तुम्हाला. सो भगवद्गीता कृष्णाने सांगितली कोणाला? कुठे सांगितली? कुरुक्षेत्र. हां ठीक आहे, कुरुक्षेत्र एक प्लेस झाली. कुठल्या सिच्युएशनमध्ये सांगितली? युद्धाच्या वेळेस. कुठलं युद्ध होतं? आणि ते युद्ध म्हणजे आता तुमच्यासमोर तो चित्र उभं राहिलं असेल की इकडे सगळे पांडवांची सेना आहे, इकडे कौरवांची सेना आहे, आणि मध्ये कृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत. असं चित्र आहे ना, बरोबर? आता कोणी म्हणेल अरे युद्धामध्ये एवढा वेळ असतो का? राईट, म्हणेल ना, युद्धामध्ये एवढा वेळ असतो का? पण आपण कॅल्क्युलेट केलं तर भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? किती आहेत? 700. बरं, भगवद्गीतेमध्ये पात्र किती आहेत? एक. अरे मी असं केलं म्हणून 4 नाही रे, तुम्ही सांगा. कृष्ण 2, अर्जुन 3, 4. 4 ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. राईट. त्यात धृतराष्ट्राचे किती श्लोक आहेत? एकच आहे त्याचा सुरुवातीचा श्लोक. बाकी संजयनं सांगितलेले 41, अर्जुनाचे 84 आणि बाकीचे कृष्णाचे. आता लक्षात घ्या, युद्धामध्ये म्हणजे आता 700 श्लोक आहेत. आपण म्हटलं तर 700 श्लोक म्हणायला फक्त 2.5 तास लागतात. 2.5 तास वेळ एवढा युद्धात मिळतो, काढला जाऊ शकतो. जर भगवद्गीता युद्धात सांगितली असेल, आणि मगाशी काय म्हणलं, आपलं जीवन हे एक काय आहे? लाईफ इज अ वॉर. येस ऑर नो? मग 2 समान गोष्टी असतील तर त्या आपल्या उपयोगाला येतात. दुसरी अजून एक तुम्हाला मी थेअरी सांगतो. म्हणजे इथून पुढे तुम्ही कुठलाही अभ्यास कराल, कुठलाही ग्रंथ वाचाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा ग्रंथ माझ्यासाठी उपयोगाचा आहे की नाही हे ठरवण्याची एक कृती आहे, एक सूत्र आहे. आणि त्याला जर ते ग्रंथ तो मॅच झाला तर समजायचं की याच्यापासून मला उपयोग होणार आहे माझ्या जीवनामध्ये. ते कुठलं आहे? कुठलाही ग्रंथ असतो त्याचा कुठला तरी एक विषय असतो. राईट. देर इज सम पर्पज टू राईट दॅट बुक. सो देर इज अ पर्पज and there is a conclusion at the end. There is a problem statement and there is a conclusion. कुठला ग्रंथ चांगला? ज्याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट और पर्पज
आणि कन्क्लुजन हे मॅच करतं. म्हणजे ज्यासाठी तो लिहायला घेतला आहे तो जर सॉल्व्ह झाला प्रश्न तर समजायचं की हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे. गीतेचा पर्वच काय होता? व्हॉट इज द प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑफ गीता? सांगतोयस? व्हॉट इज द प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑफ गीता? विचार करा ना. आय थिंक प्रायमरी माहिती तर तुम्हाला आहे, राईट? हां, अर्जुनाला युद्धासाठी कन्व्हिन्स का करावं लागलं त्याला? म्हणजे काय झालं होतं तिथे? हां, एक सिच्युएशन होती की आता युद्ध करायचं आहे आणि कृष्ण म्हणला की चल तुला आता युद्धामध्ये समोर कोणाकोणासोबत तुला युद्ध करायचं हे मी दाखवतो. म्हणून त्याने रथ हा मध्यभागी नेला आणि त्याला दाखवलं की आता समोर योद्धे कोण कोण आहेत. कोण कोण होते समोर त्याला दिसले? नातेवाईक होते. म्हणजे समोर भीष्म पितामह होते, त्याचे आजोबा होते. समोर त्याचे गुरु होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते. समोर त्याचे भाऊ होते, दुर्योधन दुःशासन शेवटी भाऊच ना त्याचे, राईट? आणि मग तो पाहतोय की अरे हे सगळे माझे आप्तेष्ट आहेत, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, माझ्या गुरूंनी मला शिकवलं, ज्यांनी ज्ञान दिलं. आणि आपण गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू रोज म्हणतो. आणि त्या गुरूंसमोर मला युद्ध करायचं आहे, गुरूंसोबत युद्ध करायचं आहे. आणि युद्ध करायचं म्हणजे काय करायचं? त्यांना मला मारायचं, राईट? किती मोठा कॉन्फ्लिक्ट होता. कॉन्फ्लिक्ट होता की नाही? आणि ह्या सगळ्यांना बघितलं आणि अर्जुनाच्या हातातून धनुष्यबाण खाली पडला. धनुष्यबाण खाली पडला आणि तिथे शब्द की तो हताश झाला, निराश झाला. त्याला काय करावं हे सुचेना. कर्म करू की नको करू, युद्ध करू की नको करू. कारण का? ज्यांच्यासोबत मला युद्ध करायचं त्यांच्यासोबत माझी अटॅचमेंट पण आहे. आणि मगाचा प्रॉब्लेम स्टेटमेंट, देर इज अटॅचमेंट. इफ देर इज अटॅचमेंट, तुमच्या कर्मामधल्या कुशलतेत फरक येतो. प्रश्न आहे. बरं, ह्या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हणतात? गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव काय? हां, कोण म्हणलं सांग? विषाद योग. शहामृगाचं का षटकोनाचं? राईट. विषाद म्हणजे काय? विषाद म्हणजे काय? हा, काय 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 म्हणलं? हंटर. अरे निषाद म्हणजे हंटर रे. विषाद हा म्हणजे अर्जुन हंटर योग. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक. म्हणजे अर्जुन हंटर योग शिकायचा. विषाद. अरे अर्जुनाला काय झालं होतं? सिच्युएशन हा नाही, दुःख झालं त्याला. मला विषाद झाला. काय झालं? दुःख, हताशा, निराशा, काय करावं हे समजेना. ह्या सगळ्यांना काय म्हणतात? अर्जुन विषाद. अर्जुनाला विषाद झालाय. आता कम्पेअर करा बरं का.
जी अर्जुनाची परिस्थिती ती आपली पण असते का नाही बऱ्याच वेळेला. अर्जुनाची जी परिस्थिती ती आपली पण असते ना. आता अर्जुन युद्ध करायलाच नको म्हणतो आणि तो काय काय तो डोकं लढवतो बघा का. तो कृष्णाला समजावून सांगतो, अरे या सगळ्यांना मारून हे राज्य मिळून मला काय मिळणार आहे म्हणतो ना असं तो. आणि यांना मारून जर मला हे राज्य मिळणार असेल तर मला ते राज्य नको असं म्हणतो ना तो. म्हणजे बघा बुद्धी किती चालाक असते आपली. बुद्धी आपल्या मनाला जे करायचं ना त्याच्या भोवती रिझन्स तयार करते सपोर्टिव्ह. एखादं वाईट कर्म करायचं जरी असेल का तरीही आपली बुद्धी त्याच्या भोवती कारणं तयार करते. अरे काय होतं हे केलं तर, एकदाच करणार आहे मी, एकदाच तर दारू पिणार आहे मी, एकदा पिले की मी पुन्हा पिणार नाही. तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात मिळतील मित्र सगळे असे, अरे काही नाही बियर आहे, बियर म्हणजे दारू नसते, बियर पिल्याने काय म्हणत नाही. हे इथपासनं सुरू होतं बरं का. होतं हे तुम्हाला कळणार आहे नंतर. बुद्धी काय करते, जे करायचं आहे ना त्याच्या भोवती रिझन्स तयार करायला लागते. तर अर्जुनाने आपापले रिझन्स तयार केले. काय होणार आहे युद्ध करून, यांना कसं मारू मी, यांना मारून मला जर राज्य मिळणार असेल ते राज्यच नको, मी जातो वनवासात, काय 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 त्यांना डोक्याभोवती हे केलं. आणि त्यानं काय म्हणलं, मी आता युद्ध करणार नाही. आणि मगाशी काय आपण म्हटलं होतं की युद्ध कशासाठी करायचं असतं, जिंकण्यासाठी. पण आता युद्ध जर जिंकण्यासाठी करायचं तर पहिली स्टेप काय, ॲटलिस्ट युद्धामध्ये उतरावं. तर युद्धात उतरल्याशिवाय, हातात बॅट घेऊन क्रिकेट म्हणजे ग्राउंडवर उतरल्याशिवाय काय मॅच होणार आहे. ग्राउंडवर जायच्या आधीच जर माघार घेतली तर हरणं आणि जिंकणं हे तर राहीलच. म्हणजे ॲटलिस्ट पहिली स्टेप तुम्हाला किंवा अर्जुनाला कळायला पाहिजे होती की ॲटलिस्ट मला युद्धात तरी उतरायचं होतं, उतरायला पाहिजे. आणि तोही तो करायला नको म्हटलाय. मग आता लक्षात घ्या, कित्येक पोर येतं, मला मार्क कमी मिळाले, मला 10वीला मार्क कमी मिळाले, 12वीला कमी मिळाले, मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं, माझा प्रेमभंग झाला, कोणीतरी मला बोलत नाही आहे, आईने मारलं, वडिलांनी मारलं, माझा अपमान झाला, म्हणून आपलं आयुष्य संपवलं. रोज उदाहरण आहेत ना. आयुष्य संपवत आहेत. ते आयुष्य संपवत आहेत म्हणजे काय करतायत, ते युद्धात उतरायला सुद्धा तयार, त्याच्या आधीच ते हरून बाजूला होत आहेत. ते युद्धात उतरायला सुद्धा तयार नाही आहेत. त्यांची परिस्थिती अर्जुनासारखीच आहे, लक्षात घ्या. रिलेट होते की नाही, गीता तुमच्या जीवनाशी, तुमच्या माझ्या जीवनाशी रिलेट होते की नाही, होते ना. मग लक्षात घ्या, मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही ग्रंथ माझ्या उपयोगाचा आहे की नाही हे पडताळून पाहण्याची एक ट्रिक आहे. ती ट्रिक काय होती, तो ज्या पर्पजनी तो ग्रंथ लिहिला आहे तो पर्पज सॉल्व झाला आहे का, ज्या प्रश्नाने तो ग्रंथ सुरू झाला आहे, जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ते प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व झालं की नाही. गीतेचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं, अर्जुन युद्धाला तयार नव्हता. आणि ॲट द एंड ऑफ भगवद्गीता काय होतं, करिष्ये वचनम, आता जे तू सांगशील ते मी करील. काय म्हणतो अर्जुन कृष्णाला, आता जे तू सांगशील ते मी करील. आता मला कळालं की युद्ध कशासाठी करायचं. आणि तो गांडीव, त्याचा जो धनुष्यबाण आहे त्याचं नाव काय, गांडीव, तो घेऊन युद्धाला उभा राहतो आणि युद्ध खेळतो. आणि नुसतं युद्ध खेळत नाही, तर युद्ध जिंकतो. पर्पज सॉल्व झाला का, पर्पज सॉल्व झाला, प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व झालं की नाही, सोल्युशन मिळालं की नाही. म्हणजे हा ग्रंथ माझ्या उपयोगाचा आहे का नाही, हा ग्रंथ माझ्या उपयोगाचा आहे का नाही. काही कुठलं तरी पुराण आहे, काहीतरी पोथी आहे, मला एक भगवद्गीता वाचून पुण्य कमायचं असं आहे काही, एक म्हातारपणी म्हणायचं आहे, माणूस मरताना त्याच्या कानात सांगायचं आहे, भगवद्गीतेचा पाठ लावायचा आहे, हे याच्यासाठी भगवद्गीता आहे का. विवेकानंद काय म्हणाले होते,
गीता कुणाला सांगितली? युद्ध करणाऱ्या अर्जुनाला. त्याला करायचं युद्ध. काठी टेकवत चालणाऱ्या म्हाताऱ्याला सांगितली का? सांगितली का? मग तुम्ही आम्ही जे तरुण लोक आहेत त्यांच्यासाठीच भगवद्गीता आहे की नाही? हां, असं असू शकतं की जो पार्ट तुमचा जीवनाचा सुरू आहे त्या पार्टसाठी कुठलं उपयोगाचं आहे, अजून थोडं पुढे गेलात कुठलं उपयोगाचं आहे, अजून थोडं पुढे गेलात कुठलं उपयोगाचं आहे, असं असू शकतं. म्हणजे इथपर्यंत तर समजलं ना की हा ग्रंथ आहे, हा माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट सोडवतो, मला सोल्युशन देतो. बरोबर. दुसरी एक गोष्ट मगाशी सांगितली होती मी की अटॅचमेंट माझ्या कर्माच्या आड येतं. बरं, श्रीकृष्णाने अर्जुनाला काय हत्यारं दिली का लढायला? कृष्णाची प्रतिज्ञा काय होती? मी शस्त्र उचलणार म्हणला होता ना. कॉमन किपरिंग, मी कॉमन आहे दोन्हीकडे, राईट. मी शस्त्र उचलणार. मग अर्जुनाला त्याने बाण चालवायला, धनुष्यबाण चालवायला शिकवलं का? युद्ध करायला शिकवलं का? मग असं काय झालं की अर्जुन युद्धाला तयार झाला की जो 2 तासापूर्वी युद्ध करायला नकोच म्हणत होता त्याचा हात पण माझ्याशी बोल. मग काय दिलं श्रीकृष्णाने अर्जुनाला? काय दिलं नेमकं असं? हां, सांगतोयस? हातवरी केला ना? बरं, कोण सांगते? हां, अर्जुनाने आधी युद्ध केली नव्हती का? शंकरासोबत युद्ध केलं होतं अर्जुनाने. किरात अर्जुनीय. हां हां हां, काय? हां, हो, पण त्याला म्हणजे हे सगळं सांगितलं म्हणजे काय केलं? त्याला विचार दिले. त्याला काय दिले? विचार दिले. आणि नुसते विचार दिले नाही तर विचार असे दिले की अर्जुनाचा विचारच बदलला. अर्जुनाची बुद्धी बदलली. बुद्धी बदलली म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट होते ते सॉल्व्ह केले म्हणजे त्यालाच अर्जुनाला आत्ता कळून येलं की अरे मी मगाशी जो विचार करत होतो तो चुकीचा होता. म्हणजे लक्षात घ्या विचारांमध्ये किती मोठी ताकद आहे. आणि तत्त्वज्ञानाचं सगळ्यात मोठं महत्त्व काय आपल्या जीवनामध्ये? तत्त्वज्ञान आपल्याला काय देतं? विचार देतं. कुठला विचार देतं? की ह्या जगामध्ये राहताना मला माझा विकास कसा करायचा आहे. तो मानसिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, माझं जीवन उन्नत कसं बनवायचं आहे याचा विचार देतो. मला हे युद्ध कसं जिंकायचं आहे या जीवनाचं हा विचार देते तत्त्वज्ञान. विचारांमध्ये किती ताकद आहे बघा. आणि विचारांनी तुमचे कर्म कसे अफेक्ट होतात. एक उदाहरण आहे. एक आजोबा असतात, सकाळी नाश्ता करत असतात आणि डायनिंग टेबलवरती नाश्ता करत असताना त्यांच्या अचानक छातीमध्ये दुखायला लागतं. आणि छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर मग ते चोळत बसतात, अरे यार चहा पण पिऊ वाटत नाही आहे. मग तितक्यात त्यांचा एक मित्र त्यांच्या घरी येतो आणि तो मित्र काय म्हणतो, अरे काय झालं तुला, असा काय छातीला हात का धरून बसला आहेस? तो म्हणतो, अरे यार छातीमध्ये ना असं दुखतं आहे. अरे मला छातीत दुखतं आहे. अरे तो आपला गणप्या नव्हता का, त्याला पण असं छातीत दुखायला लागलं आणि 3 तासानंतर तो गेला रे. हे ऐकल्याबरोबर त्या आजोबांचं अजूनच दुखायला लागलं.
आता त्यांना चक्कर पण यायला लागली. चक्कर यायला लागली. तो म्हणला अरे आता काही खरं नाही, आता मला दवाखान्यात जावं लागणार आहे. लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली. मग ॲम्ब्युलन्ससोबत त्यांचा दुसरा एक मित्र आला. आता त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये झोपवलं बरं का. तो मित्र म्हणतो अरे काय झालं तुला? काही नाही रे, सकाळी छातीत दुखायला लागलं आणि चक्कर पण यायला लागली मला. मला चक्कर यायला लागली. अरे तो आपला हानम्या नव्हता का, त्याला पण अशीच चक्कर आली आणि तो चक्कर येऊन पडला आणि गेला डायरेक्ट. हे ऐकल्याबरोबर तो अजून गर्भगळीत झाला. त्याला आता वाटतच नाही आता आपण हॉस्पिटलमध्ये चाललो आहे, मग आता बाहेर कसं येऊ आपण. आणि असं करत 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 त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात. हॉस्पिटलमध्ये नेलं. लक्षात घ्या की हा माणूस ॲम्ब्युलन्समध्ये चालत बसला होता. हॉस्पिटलमधनं उतरवताना स्ट्रेचरवरून न्यावं लागलं त्याला. स्ट्रेचरवरनं नेलं, त्या रूममध्ये नेलं. डॉक्टर आले. डॉक्टरांनी काय केलं, त्यांना जे करायचं ते 2-4 टेस्ट केल्या. ECG काढला, त्यांचे हार्टबीट बघितले, ब्लड प्रेशर चेक केलं. आणि हे सगळं चेक केलं. आणि त्यांना सगळं चेक केलं आणि त्यांना जवळ आले. म्हणले अरे काही नाही, तुम्हाला काहीच झालं नाही, साधी ॲसिडिटी झाली आहे. काय म्हणले ते? अहो तुम्हाला काहीच झालं नाही, साधी ॲसिडिटी झाली आहे. हे ऐकल्याबरोबर जो माणूस स्ट्रेचरवरनं आला होता तो ताळ चालत घरी गेला. जो स्ट्रेचरवरनं आला होता, ज्याला आता असं वाटत होतं की आता मी जगेल की मरेल, तो कसा गेला? चालत घरी गेला. आता मला सांगा, डॉक्टरने काही गोळ्या औषध दिले की त्याला? डॉक्टरने काही गोळ्या औषध दिले? डॉक्टरने काय त्याचं ऑपरेशन वगैरे केलं? डॉक्टरने काय केलं? त्याचा विचार बदलला. म्हणजे नुसता विचार बदलल्याने जो माणूस गर्भगळीत झाला होता, हताश झाला होता, आता मी मरतो की काय असं त्याला वाटत होतं, पण त्याच्यासमोर तथ्य सांगितलं, एक योग्य विचार दिला, तर नुसत्या विचारांनी सुद्धा त्याचं आयुष्य बदललं. तसं श्रीकृष्णाने अर्जुनाला काय केलं? त्याला काय तलवार दिली, गदा दिली, युद्ध करायला शिकवलं नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाचा विचार बदलला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे सगळे जे कॉन्फ्लिक्ट्स येतात ना, आणि त्याच्यातनं आपल्याला पुढे जायचं हे कसं कळत नाही, त्यावेळी आपल्याला फक्त विचारांच्या शस्त्रांची आवश्यकता असते. काय असते? विचारांच्या शस्त्रांची आवश्यकता असते. मग आता लक्षात घ्या, श्रीकृष्णाने अर्जुनाला काय दिलं? विचारांची शस्त्र दिली. काय दिली? विचारांची शस्त्र दिली. आता ही कुठली शस्त्र होती? कुठली शस्त्र होती? बरं, आता मगाशीच्या उदाहरणामध्ये त्या डॉक्टरचं आणि तो जो पेशंट आहे ह्यांची काय अटॅचमेंट होती का? डॉक्टरने त्याचं काम केलं. फक्त इथे काय झालं? डॉक्टर हा अधिकारी होता. अधिकारी म्हणजे काय? की ज्याला ज्ञान होतं. दुसऱ्या कोणी सांगितलं असतं त्याला की अरे नाही तुमचं दुखत नाही आहे, तुम्हाला फक्त ॲसिडिटी झाली, तर त्याच्या डोक्यात ते गेलं नसतं. तो डॉक्टर ऑथराइज्ड होता. त्यामुळे दुसरी पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपले जे विचार घेणार आहेत ना, ते कोणाचेही विचार घ्यायचे, आपण कोणाच्याही विचारांनी प्रभावित होता कामा नये. तो माणूस अधिकारी आहे का? तो ऑथराइज्ड आहे का? तो जो सांगतो ते माझ्या बुद्धीला, मनाला, आत्म्याला पटतंय का? माझ्या आत्म्याला ते पटतंय का? मगाशीच्या उदाहरणामध्ये त्या डॉक्टरांनी फक्त सांगितलं की तुला ॲसिडिटी झाली, काही नाही झालं. तो स्ट्रेचरवरनं आलेला माणूस चालत गेला. त्याचा विश्वास का बसला? तर हा ऑथराइज्ड होता. आता इथे सगळ्यात मोठा डॉक्टर कोण आहे? कोण आहे? श्रीकृष्ण. आणि त्याने काय दिले? मॅन्युअल दिले आपल्याला. ते मॅन्युअल म्हणजे काय?
भगवद्गीता मॅन्युअल काय असतं मला सांगा. व्हॉट इज मॅन्युअल? हां Book that has instruction to हां बोल बोल. बुक दॅट हॅज इन्स्ट्रक्शन्स instruction to do that, do something, डू सम वर्क. do something. जेल मॅन्युअल असतं आपल्याकडे, पोलीस मॅन्युअल असतं, स्कूलची मॅन्युअल्स पण असतात की स्कूलमध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. मीन्स दीज आर द इन्स्ट्रक्शन्स. काय इन्स्ट्रक्शन्स. तसं हे भगवद्गीता आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे. पण लक्षात घ्या, श्रीकृष्णाने अर्जुनाला जर विचारांची शस्त्र दिली असतील, श्रीकृष्ण हा ऑथराइज्ड डॉक्टर आहे असं आपण मान्य केलं, पण त्या गीतेकडे पाहण्याचा आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे. भगवद्गीतेकडे पाहण्याचा आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे. कारण आपण वाचायला जर गेलोत ना तर भगवद्गीतेवर हजारो पुस्तक आहेत. किती आहेत? हजारो पुस्तक आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने भगवद्गीता समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने वेगवेगळा अर्थ आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वरीने भगवद्गीतेवर टीका लिहिली, तिचं नाव काय? ज्ञानेश्वरांनी कॉमेंट्री लिहिली भगवद्गीतेवरती, तिला काय म्हणतात? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी काय आहे? कॉमेंट्री ऑन भगवद्गीता. बरोबर. आपण ज्ञानेश्वरांना ऑथराइज्ड मानतो. का मानतो ऑथराइज्ड? कारण त्यांनी लिहिलं आहे की ही भगवद्गीता, ही ज्ञानेश्वरी लिहिताना कृष्ण आणि मी वेगळे नाही झालो, तर ए हृदयचे ते हृदयी ठाकले असं त्यांनी म्हटलं आहे. की कृष्णाच्या हृदयामध्ये हे सांगताना काय विचार आला तो मी तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतो आहे. त्यामुळं भगवद्गीतेवरती वाचतानासुद्धा आपला ॲप्रोच असला पाहिजे की हे जे लिहिलेलं आहे ते कोणत्या ऑथराइज्ड आहे का? ज्ञानेश्वर माझ्यासाठी ऑथराइज्ड आहेत. राईट. सो हे ऑथरायझेशन तर महत्त्वाचंच आहे, पण आपला ॲप्रोच हे महत्त्वाचा आहे की भगवद्गीतेनं जर मला आवश्यक असलेला अर्थ जर तिने मला सांगायचा असेल तर भगवद्गीता मी कशी वाचली पाहिजे. याचं फार सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर देतात. विनोबांनी काय लिहिले रे भगवद्गीतेवरती कॉमेंट्री, तिला काय म्हणतात? विनोबांनी लिहिलेली तिला काय म्हणतात? गीताई. आणि त्यांनी फार सुंदर श्लोक लिहिला गीताईच्या सुरुवातीलाच. गीताई म्हणजे काय? श्लोक टू श्लोक मराठी भाषांतर आहे विनोबांनी केलेलं. ते म्हणतात, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता उचलोनी घेई कडेवरी. गीताई आता माझी आई आहे, तिचा मी बाळ नेनता, आणि मी जेव्हा आयुष्यात पडेल रडेल कुठलेही माझ्या आयुष्यामध्ये प्रश्न येतील उचलोनी घेई कडेवरी असं त्यांनी म्हटलेलं आहे. गीतेकडे पाहण्याचा ॲप्रोच आपला कसा असला पाहिजे ज्ञानेश्वर फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, एक गृहस्थ होते, ते एका घरी गेले तर एक आई वडील मुलाला, लहान मूल होतं ते फार रडत होतं, आणि ते रडत असलेलं मूल इकडे तिकडे म्हणजे त्याला कितीही खेळणी दिली खाऊ दिला तरी ते ऐकायला तयार नव्हतं. रडत होतं. आणि काही केलं ते ऐकेच ना. अर्धा तास झाला त्याला ते हे करतात, पण ते मूल काही थांबायला तयार नाही. तेवढ्यात काय होतं, थोड्या वेळाने त्याची आई येते आणि त्या मुलाला घेते आणि मांडीवर बसवते त्याला. आणि मांडीवर घेतल्यानंतर काही नाही, फक्त हाताने थोपटते आणि रारा रिरी असं काहीतरी त्याला गाणं म्हणते. आणि आश्चर्य की जे मूल अर्ध्या तासापर्यंत रडत होतं, काही केल्या थांबत नव्हतं, ते मूल हे फक्त रारा रिरी म्हटल्यानंतर एकदम शांत झालं. काय झालं? एकदम शांत झालं. आश्चर्य. त्यांना विचारलं की अहो तुम्ही हे मुलाला काय सांगितलं, हे रारा रिरी याचा अर्थ काय, की जेणेकरून हे मूल इतकं शांत झालं. मगापासून अर्धा तास झालं त्याच्या वडिलांना ऐकत नव्हतं. ती आई काय म्हटली माहिती आहे का? अहो तुम्हाला ह्या रारा रिरीचा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर मूल बनवून माझ्या मांडीवर बसा. तुम्हाला मूल बनावं लागेल. तसं गीतेचा खरा अर्थ जर आपल्याला कळायचा असेल ना तर मूल बनवून गीतेच्या मांडीवर बसावं लागेल. आपला भाव कसा असला पाहिजे? विनोबांसारखा असला पाहिजे. गीतेला मी माझी आई मानलं तर मला त्यातनं प्रश्नाची उत्तरं लवकर मिळतील. ठीक आहे.
सो जी विचारांची शस्त्र दिली त्यातलं पहिलं एकच शस्त्र होतं, ते फक्त मी तुम्हाला सांगतो एका वाक्यात. ते काय शस्त्र दिलं की अर्जुना, तुझं काम आहे युद्ध करणं, तुझं काम आहे युद्ध करणं, तुझं काम आहे कर्म करणं. युद्धात काय होईल, तू जिंकशील हारशील, तुला फळ काय मिळेल ह्याचा विचार करायचा अधिकार तुला नाही. तू फक्त काय कर, तू तुझं कर्म कर, कर्म योग्य प्रकारे कर. त्या कर्माचं फळ तुला मिळणार आहे की नाही मिळणार, चांगलं मिळणार आहे की वाईट मिळणार आहे याचा विचार करत बसण्याचा अधिकार तुला नाही. तो फळ कुणाकडे, ते फळ द्यायचा अधिकार माझ्याकडे. तू फक्त काय कर, कर्म कर. कर्म कसं कर, कुशलतेनं कर. आईनं मुलाला सांगितलं की तू झाडून काढ, तुला चॉकलेट देते. तर एखादा मुलगा आहे तो कसं तरी झाडून काढेल का, त्याचं लक्ष चॉकलेटवरती की मी झाडून काढलं तर मला आई चॉकलेट देणार आहे. त्याने चॉकलेटसाठी कर्म केलं. मग दुसरा मूल काय म्हणेल की नाही, आईचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी व्यवस्थित झाडू मारेल, व्यवस्थित स्वच्छता करील. आईनं मला चॉकलेट दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. पण गीतेने फार एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली बरं का, फार सिक्रेट सांगितलं आहे. ती म्हणते तुम्ही फक्त कर्म व्यवस्थित करा, तुम्हाला चॉकलेट मिळणार म्हणजे शाश्वती दिली आहे. तुम्हाला चॉकलेट मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळं इथून पुढं हे एक शस्त्र आज आपण हातात घेऊया आपल्याकडे की काय, माझ्याकडे फक्त माझं कर्म चांगलं करायचा अधिकार आहे, त्या कर्माच्या फळाकडे बघण्याचा अधिकार नाही. कारण कर्माच्या फळाकडे बघून जर मी कर्म करायला लागलो तर त्या कर्माची क्वालिटी काय होते, घसरते, कुशलता घसरते. त्यामुळे हे शस्त्र आज आपण आपल्या हातामध्ये घेऊन जाऊया आणि याच्यावरती परत एकदा तुम्ही विचार करा. पुढची शस्त्र कुठली होती हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू. हे समजलं ना तुम्हाला, हे समजलं का तुम्हाला, विषय आवडतो का तुम्हाला? थँक्यू.